प्रसाद झाला. तसंच आहे, तुम्ही दुकानात पेढे असते बिकानेर मध्ये, गोलगावच्या स्टँडवर आहे, घरचा गोवा आणते का नाही मला माहित नाही, मला आणते काय दुकानात पेढे आहे बिकानेर मध्ये. ते पेढे दुकानात आहे तर पहा, ते कुणाच्या गोड जेवणाले जाते, कुणाचे तेरवीत नाही, कुणाचे गोड जेवणाले, कुणाचे टिक्के लागते तिथं जाऊन तिथं जाते, कधी कुणाचे साक्षर असून त्याच्यात जाते, कुणाच्या लग्नात जाते. पण ते पेढे इथं आले का ते पेढे राहत नाही, त्याची अवस्था बदलते, त्याचा प्रसाद होते. 2-3 वाणा आहे, पोहे आहे त्याच्यात, सर्व सांगत बसू काय पाहुणे येते तर मग पोहे होते, ते पोहे डब्यात आहे, डब्यातले पोहे इथं आले तर ते पोहे राहत नाही, त्याची अवस्था बदलते, त्याचा प्रसाद होते. तसं बाहेर फिरणारा जीव हा जीव आहे, पण या मंडपात तो जीव आला तर तो जीव राहत नाही, तो देव होते. एवढी ताकद या मंडपाची आहे. या मंडपाचं खऱ्या अर्थानं आणि या मंडपामध्ये येणाऱ्या जीवाचं, मी ते फालतू बोलत नाही, मी जे बोलन ते कामाचं बोलन, पाचकळ फालतू बोलणार नाही. तुम्ही हसावं म्हणून तर बोलणारच नाही. हसा येत असेल तर हसत जा, नाही हसले तर दाबवले त्यांना, आज मला काही घेतलं नाही. मी 12 महिने वाजत असतो, मला काही तुम्ही हसले पाहिजे बा, या डावण्याला मी कीर्तन करतही नाही. पहिलीच तर महाराज तिथं असल्यावर माझी परीक्षाच आहे. काय नाही काची गुलाची होणार महाराज घेऊन सांभाळून दिले. कीर्तन सुरू करतो, घरी घरी जगमध्ये आता येऊन जा, चालूच व्हा. मी सांगत होतो, हा मंडप अवस्था बदलवणारा मंडप आहे. देवानं 3 खाणी निर्माण केल्या, अंडज, श्वेदज, उदबीज. पण 3ही खाणीमध्ये देवाला सुख प्राप्त झाला नाही, समाधान लागलं नाही. नंतर स्वयंप्रकाशानं स्वतःची ज्ञान शक्ती खर्च करून देवानं ही जारत नावाची खाण निर्माण केली आणि याच्यात अनेक प्राणी जन्माला घातले. कुत्र आहे, डुक्कर आहे, म्हैस आहे, गाढव आहे, एवढे सगळे प्राणी जन्माला घातले. पण विचार करा, ते सगळे प्राणी जन्माला घालून देवानं आडवे जन्माला घातले. कुत्र आडवच आहे, 4 पायानं चालते ते. एखादं कुत्र चालते 2 पायानं. ही ट्रेनिंग दिलेली राहते, ट्रेनिंग दिल्याशिवाय चालत नाही. गाढव समज, गद म्हणून गाढव आडवच आहे, वाघही आडवच आहे. सगळे प्राणी पाहत डोळ्यानं आडवेच दिसते. माणूसच एक असा प्राणी आहे, माणूसच एक असा प्राणी आहे. या शब्दावर मी वजन देऊन बोलतो, कारण माणूस प्राणी आहे एवढं तो विसरलाय, नाही का? माणूसच असा प्राणी आहे, बाकी प्राणीपेक्षा माणूस नावाचा प्राणी देवानं हा उभा निर्माण केला. कसा उभा? एवढे प्राणी आडवे निर्माण केले, पण ते कधी कोणाचे आडवे जात नाही. माणूस नावाचा प्राणी एक असा निर्माण केला, हा उभा जन्माला घातला, पण हा कोणाच्या आडवा जाईल सांगता येत नाही.